तोट्यात असणारी कोल्हापूर कलबुर्गी एक्सप्रेसला सांगलीमध्ये थांबा दिल्यास ती फायद्याच्या ट्रॅकवरती धावू शकते, हा विश्वास सांगलीतील प्रवाशांनी केलाय। ही गाडी सांगली मार्गे धावली तर त्याला फक्त 15 मिनिट जास्त वेळ मिळेल, त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल आणि जास्त प्रवासी या गाडीतून प्रवास करतील असा सुद्धा दावा करण्यात आलेला आहे। साताऱ्यात सदर बाजार परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळीने लहान मुलीवरती अचानक हल्ला केला असल्याचं बघायला मिळालेलं आहे। नागरिकांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित पापट यांना या संदर्भात निवेदन दिलं। या भागात असणारी भटकी कुत्री निर्मनुष्य ठिकाणी सोडण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे। सोलापूरच्या शांतीनगरमध्ये काल रात्री प्लास्टिक कारखान्याला भीषण आग लागली असल्याचं बघायला मिळालेलं आहे। या आगीमध्ये संपूर्ण कारखाना जळून खाक झालेला आहे। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं। यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, मात्र कारखानदाराचं मोठं आर्थिक नुकसान झालं। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट दिसतंय। विठुरायाच्या नित्यपूजेसाठी ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात आलंय। काल ऑनलाईन बुकिंग सुरू होताच काही तासांमध्ये पुढील 3 महिन्यांसाठी विठुरायाची नित्य आणि चंदनुटी पूजा बुकिंग फुल झाली। पूजेच्या नोंदणीमध्ये आता मंदिर समितीला 75 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं। विठुरायाच्या नित्यपूजेसाठी 25,000 तर चंदनुटी पूजेसाठी 21,000 शुल्क ठेवण्यात आलं। पंढरपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। एकाच महिन्यात बाजार समितीमध्ये जवळपास 131 कोटी रुपयांच्या बेदाण्याची खरेदी विक्री झाली आहे। गेल्या एका महिन्यात जवळपास 4,700 टन बेदाण्याची विक्री करण्यात आली आहे।